तुमच्या किनगाव जवळ एक मरुसिद्ध म्हणून ठिकाण आहे, म्हणे पाहिलं असं त्या धर्मापुरीच्या पुढं, तिथं त्यांचं वास्तव्य झालेलं आहे. त्याच्या पलीकडे एक उजनी नावाचं गाव आहे. तिथून पुढे इकडे गेलात की तुम्हाला तुळजापूर रोडवर एक बासुंदी प्रसिद्ध असलेलं उजनी नावाचं गाव लागते. तिथून तुम्ही पुढे गेलात तर टेंभुर्णीला जे धरण झालं उजनी नावाचं धरण, जे पंढरपूरला वगैरे पाणी पुरवठा होतं ते उजनी नावाचं धरण, त्या धरणात सुद्धा पळसनाथ मंदिर आहे. 11व्या शतकात बांधलेलं पळसनाथ म्हणजे पलाशधार, उज्जैनी जगद्गुरु पलाशदंड धारण करतो आम्ही म्हणून ते पळसनाथ नावाचं मंदिर तुम्हाला आजही त्या उजनी धरणामध्ये ते पाण्यात गेलं आता पण तुम्हाला पाहायला मिळेल. ह्या त्यांच्या पाऊलखुणा आहेत. उत्तरेतून दक्षिणेच्या उज्जैनीला त्यांचा झालेला हा प्रवास त्यांचे हे पाऊलखुणा आहेत. नंतर ते बिदर मार्गे महाराष्ट्रात परत आले. आमच्या देगलूर जवळ कल्याण, बसव कल्याणचा राजा कल्याणचा सोमेश्वर त्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. त्याला परमेश्वर ही सुद्धा एक पदवी होती. म्हणून जिथं कुठं परमेश्वर नावाच्या मूर्त्या असतात त्या हातात लिंग धरून पद्मासनामध्ये ध्यानस्थ बसलेल्या राजा सोमेश्वराच्या मूर्त्या आहेत.